म्हणजे मी कधीच माझं मतदान आजपर्यंत चुकलेलं नाही आहे आणि प्रत्येक वेळेस माझं बूथ केंद्र हेच असतं आणि बहुतेक वेळेस सकाळी पहिला वोटर मी असतो. आज थोडं लेट झालं मीडियाच्या मुळे, पण आज जो उत्साह इथं पाहतो, इतक्या सकाळी इतके लोक येत आहेत, याच्या पहिले मी कधीच इतकं पाहिलेलं नाही. मला वाटतं यावेळेस निश्चित अकोल्यामध्ये टर्नओव्हर जास्ती होणार आहे. लोकांना बदल पाहिजे असं एकंदरीत दिसते आहे आणि लोक खूपच उत्साहात आहेत इथं मतदानात. आजचं जे काही वातावरण आहे मतदानाचं हे चांगलं आहे. निसर्गाचं सुद्धा जे वातावरण आहे ते बिलकुल एकदम अनुकूल आहे, प्रतिकूल आहे आजच्या याच्यासाठी, वोटिंगसाठी. मला वाटतं याच्यामुळे वोटिंग पर्सेंटेज डेफिनेटली आज वाढणार आहे. त्याबद्दलचं वातावरण काहींनी सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. तो त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या चारित्र्याचा भाग आहे. आम्हाला तसं काहीही करायचं नव्हतं, हे पहिलेपासून आम्ही ठरवलं होतं. त्या पद्धतीनेच रणनीती आखली होती की कोणाचेही व्यक्तिगत टीका-टिप्पणी राजकारणात करायची नाही. साधारणतः तुम्ही असं म्हणता की तुम्ही ज्याला वोटिंग करता ते निवडून येतो. आज काय झालं आपलं वोटिंग? आज निश्चितच म्हणजे असं जर असेल तर मग मी विजयी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.